आज आपण बनवणार आहोत कॅफे स्टाईल मोमोज। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून तेल। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं टाकायचं, त्यानंतर अर्धा टेबलस्पून लसूण, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या आणि एक छोटासा कांदा, 2 कप बारीक चिरलेलं कोबी टाकून चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यानंतर अर्धा कप बारीक चिरलेले गाजर, पाव कप कांदा पात बारीक चिरून परतून घ्यायचे। इथे आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून छान असं कणिक मळून घेतलेलं आहे। कणकेच्या छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या तयार करायच्या आहेत। तयार केलेल्या पुरीमध्ये आपलं स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि त्याचे मोमोज बनवून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे मोमोज बनवू शकता। मी इथे 6 प्रकारचे मोमोज बनवलेले आहेत। बनवलेले मोमोज तुम्ही स्टोअर करू शकता डीप फ्रीझरमध्ये, किंवा तुम्हाला लगेच हवे असेल तर तुम्ही लगेच स्टीम करून ते मोमोज खाऊ शकता। इथे बघू शकता तुम्ही आपले मोमोज रेडी झालेले आहेत। चाळण किंवा डब्याला तेल लावून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ही मोमो ठेवून एक 15 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे। तयार झालेल्या मोमोला वरून बटर लावून ऑरिगॅनो चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आणि चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता। थँक यू फॉर वॉचिंग।